पहा इथे मान्यवर सदानंद जाधव आणि विनोदजी जाधव यांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते। ते मुख्य व्यासपीठावरती येतील। या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर पहिलाच बॉल सचिन मोहिते मॅन्डेटरी पॉवर प्लेचा बॉल लेट्स प्ले। पहिल्याच बॉल वरती रायझिंग डिलिव्हरी पहा इथे चाचपलं गेलंय, ओळखलं गेलंय विशाल चोरगे। यावेळी पहा इथे या पश्चिम विभागातील विद्यमान अध्यक्ष वाई पश्चिम विभागातील विद्यमान अध्यक्ष अजितजी वरे यांकडून सचिन मोहितेच्या प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज 501 रुपयाचा आहे। निलेश सर बक्षिसांचा वर्षाव। निश्चित सचिन मोहिते व्याळी एक चांगले गोलंदाज आहेत, पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत आहेत। पहिलाच बॉल टाकल्यानंतर दुसरा बॉल देखील अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ नियंत्रण कंट्रोल बरच काही या गोलंदाजाकडे आहे। नाव आहे सचिन मोहिते, आयकॉनिक खेळाडू। गोलंदाजीमध्ये धार चांगली आहे, परंतु एका बाजूला विशाल चोरगे यांना बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय। दोन्ही मोठे फटके विशाल चोरगे यांना खेळता आलेले नाही आणि 2 बॉलच्या पाठीमागे त्यांचा प्रयत्न ठरलाय तो निष्फळ। नक्कीच 2 बॉल डॉट आले। तिसरा बॉल काय घडेल? गोलंदाज आपल्या रनवे वरून निघालाय। सचिन आणि विशाल यांचं हे युद्ध। हो याही वेळी पहा मैदानाच्या आतमध्ये थोडस आपण जर पाहिलं तर गुड लेंथ वरती हाताला तिथून न मिळणारी उसळी पाहायला मिळाली निलेश सर। निश्चित विशाल चोरगे जांभळे यांनी जी अपेक्षित उसळी केली होती ना त्या उसळीने बॉल आला नाही आणि एक चांगला बॉल पुन्हा एकदा सचिन मोहिते यांनी टाकलेला आहे। तब्बल 3 डॉट आतापर्यंत सचिन मोहिते यांनी टाकलेले आहेत। आपण पाहिलं ना आता अजित वरे यांचा शिष्य जर पाहायला मिळालं तर सचिन मोहिते यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, चर्चा होतीये। हो यावेळी पहा टॉपेज नंतर मात्र यष्ट्यांच्या मागे चूक झालीये म्हटलं जातं ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव। नवीन समुद्र भरकटून देऊ नको, नाव भरकटलाय मात्र नावासाठी झगडायचंय, नावासाठी लढायचंय। चूक झालीये। माणसाला ठेस ही पर्वताने नाही तर छोट्या छोट्या दगडानेच लागते आणि या अगोदर देखील आपण चर्चा केली होती की चुका तुमच्या पराभवाचं देखील कारण ठरू शकतात आणि या चुका कुठेतरी आता सुधाराव्या लागतील क्षेत्ररक्षण करताना। कमालीची गोलंदाजी सचिन मोहिते यांची राहिली। काय परफॉर्मन्स दिलाय मित्रांनो। सचिन मोहितेसाठी एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे, ज्या खेळाडूने 4 बॉल मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे। सन स्पोर्ट्सला जकडून ठेवलंय निलेश सर। सन स्पोर्टने लीग स्टेज मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे। हा नॉकआउट सामना आहे, चांगला खेळ त्यांच्या फलंदाजांना सध्याच्या घडीला करावा लागेल। एका बाजूला आता बोलबाला सुरू झालेला आहे गोलंदाजी करताना अनिल स्मृती या टीमचा। नक्कीच बोलबाला इथे आता मात्र स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश। हो यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी काऊ कॉर्नरला कॅरी करतील, फील्ड करतील, थ्रो देखील करतील सर। एक धाव आलेली आहे परंतु आकाश परांदे ओझरडे आणि विशाल चोरगे जांभळी यांना सूर गवसणं सन स्पोर्टच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। एका बाजूला विकेटच्या शोधामध्ये आहेत सचिन मोहिते। आतापर्यंत टाकलेले बॉल जर आपण पाहिले ना 5 आहेत, धावा खर्च केलेले आहेत 2। नक्कीच आता मात्र या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल काय असेल? सचिन मोहिते निघालेत विशाल स्ट्राइक एंड वरती, एक आयकॉनिक खेळाडू। हो याही वेळी पहा रेंज मध्ये देत नाहीये, अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न सातत्याने पाहिलाय मात्र हाई बॉल डॉट आलाय। विशाल चोरगे जर आपण पाहिलं ना तर स्पष्ट त्यांच्या फुटवर्कचा अभाव जाणवलेला आहे। या प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंग करताना तब्बल टाकलेले डॉट जर आपण पाहिले ना तर रेशिओ अधिकचा आहे, अवघ्या 2 धावा आणि 4 डॉट हा रेशिओ अधिकचा आहे। नक्कीच आपण चर्चा केली ना तर 4 बॉल डॉट येत असताना मात्र आपण पाहिलं ना तर विशाल चोरगे यांचा स्टान्स मध्ये तुम्ही म्हटलं की फुटवर्क नव्हता, असं म्हटलं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं असतं, ते न पाहायला मिळालं विशालच्या बॅटिंग मध्ये। मात्र तो आयकॉनिक खेळाडू आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, तो मोठे प्रहार करू शकतो। तुमचे पाय चालतील ना तरच तुमचं धावफलक चालेल आणि ते पाय चालणं फार महत्त्वाचं आहे। ओव्हर नंबर 2 कडे वळूया। मैदानाच्या आतमध्ये काही मान्यवर उपस्थित होत आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे। मात्र त्यांच्याकडे आम्ही येणार आहोत, तत्पूर्वी मात्र दुसऱ्या षटकाकडे जातोय जिथे वैभव वाडकर हे आपल्याला पाहायला मिळालेत। वैभव वाडकर
पहा वैभव वाडकर यांच्याकडे नजरा वळवल्यात ना. आता आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे जिथे पर्पल होल्डर आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलंय ज्या खेळाडूने नॉकआउट सीझनमध्ये पर्पल कॅप त्याच्याकडे गेली असली तरी मात्र नॉकआउट राऊंडमध्ये ही कॅप त्याच्याकडून सटकली देखील जाते. ओहो यावेळी ऑन साइडला उडवला डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम झालाय. एक धाव तर मिळवली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये निलेश सर. एक धाव घेऊन स्ट्राइक रोटेट केलेला आहे आणि स्ट्राइक वरती आणलेला आहे. विशाल चोरगे यांच्या षटकारासाठी आलेलं आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज. शिवा चिकने यांच्या वतीने हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विशाल चोरगे यांच्या बॅटिंगसाठी. ओहो यावेळी पहा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडू सीमा रेषे पार. विशाल चोरगे ऑन फायर. असं म्हटलं जातं ना की जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का तो फिर देखना फिजूल है कदा आसमान का. चेंडू ठोकलाय सीमा रेषे पार. येतोय चौकार. वरती कौतुकाची थाप ठेवलेली आहे. त्यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले आणि जिथे पहा अंदाज चुकला सचिन मोहिते यांचा आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धाब्यांसाठी. गोलंदाज वैभव वाडकर तयार. पर्पल कॅपचे मानकरी आहेत आणि 6 विकेट त्यांनी टिपलेले आहेत. नक्कीच इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील वैभव वाडकर साठी आले. 2 विकेट मिळवले ना तर अजित वरे यांच्याकडून 1000 रुपये. मैदानाच्या आतमध्ये विशाल. हो याही वेळी पहा काय फटका खेळलाय. नजाकत पाहायला मिळाली आहे विशाल चोरगे. नक्कीच इथे 2 धावा कंप्लीट देखील झाल्या असते मात्र कॉलिंग मध्ये कुठेतरी आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. कॉलिंग थोडंसं बसलं होतं. दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवला नाही. हेमंत चोरगे यांच्या वतीने षटकारासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज आले विशाल चोरगे यांच्यासाठी. नक्कीच बक्षिसांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र वैभव वाडकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत आणि आकाश फरांदे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आकाश फरांदे आहेत ना त्यांचा जो स्टान्स आहे ना उभा राहण्याचा तो कमालीचा आहे. एक अटॅकिंग क्रिकेटर त्यांच्याकडे पाहायला मिळाले. पहा त्यांचा स्टान्स आहे ना तो अक्रॉस आहे आणि चर्चा होईल. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. कटचा पटका पाहायला मिळाला. त्यानंतर बॅकअप मिळत नाहीये. पहा इथे चुकी झाली आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात निलेश सर. जबरदस्त सामना. प्रेक्षक वर्ग मन मुराद या सामन्याचा आनंद घेत आहे. तब्बल या बॉलच्या पाठीमागे आणखीन धाव घेतली जाईल का. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु तिसरीचा प्रयत्न करायचा होता करू दिला नाही आणि 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचलेली आहे 10 धावा बिनगडी बाद. स्कोर कार्ड वरती डबल डिजिट मध्ये जरी धावसंख्या गेली असली ना तरी सन स्पोर्ट्स कुठेतरी मागे पडताना पाहायला मिळालाय. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट नॉकआउट राऊंड आहे. कमबॅक करावा लागेल. जोरकस प्रहार मस्ट निडेड असतील या मॅच मध्ये जिथे वैभव वाडकर यांनी मात्र कमालीची गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल 2 विकेट मिळवले. 1000 रुपये कॅश प्राइज आहे. हो यावेळी मिस टाइम आहे. पहिला विकेट तर मिळेल का. काय घडलंय या सिरीज. वैभव वाडकर यांनी मात्र आणखी एक कमालीचा विकेट मिळवलाय. फलंदाज विशाल चोरगे माफ करा आकाश फरांदे बॅक टू द पवेलियन. मिळवली तर 1000 रुपये. नक्कीच अजिजी वरे यांनी कॅश प्राइज लावलंय. मात्र पहा इथे थोडीशी कश्मकश पाहायला मिळाली आहे. पारितोषिकांमध्ये देखील चढ उतार पाहायला मिळाले आहेत. प्रत्येक खेळाडूवरती संधी लावली गेली आहे. मात्र नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती महेश सनस. नक्कीच कौतुक करूया आपण सन स्पोर्ट्सचं. जिथे आपण निलेश सर पाहिलं ना तर त्यांनी तिन्ही पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जिथे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले 3 पंच जिग्नेशजी पटेल, विनायकजी जोशी आणि उमेश काटकर सर आहेत आणि त्यांना टी शर्ट्स देखील दिले आहेत आणि समालोचकांना देखील दिले आहेत.
हो, यावेळी बॅकफूट वरती गेले. तदनंतर मात्र काय घडलंय, फर्स्ट स्लिप मध्ये अडवण्याचा प्रयत्न, इथे एक धाव अंकित केली आहे सर. निश्चित गणपत शेठ म्हटलं की एक दिलखलास व्यक्तिमत्व आणि त्यांनी सकाळीच समालोचकांना आणि अंपायर्सला टी शर्ट आणून दिलेले आहेत. त्यासाठी निश्चित आपण त्यांचा आभार मानलं. परंतु हा सामना तितका चुरशीचा आहे. एक धाव आली आहे. नक्कीच आता पहा, इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 1वर 1 11. मात्र विशाल चोरगे यांच्यासाठी पारितोषिकांची खऱ्या अर्थाने लयलूट केली गेली आहे आणि का मला वाई तालुक्याचा विराट कोहली म्हटलं जातं. पहा, त्याचा खऱ्या अर्थाने अनुभव पाहायला मिळालाय. जिथे अजितजी वरीने 3 चेंडू 3 षटकार ठोकले ना, तर 1000 रुपये. तदनंतर मात्र आपण जर चर्चा केली तर सन्माननीय संतोषदादा वाडकर यांनी देखील 3 चेंडू 3 षटकार लगावल्यानंतर 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये लावले आहेत. पहा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावा, जबाबदारी फार मोठी आहे. तुम्ही काल काय केले लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताना प्रेक्षक स्वतः पाहत असतात. म्हणजे प्रेक्षकांची अपेक्षा तुमच्याकडून वाढलेली असते. आता इथून पुढे एक चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय, नाव आहे प्रतीक महांगडे. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, जिथे पंचांचं नाव घेत असताना उमेश पाटकर या सरांचं देखील आम्हाला नाव पाहायला मिळालं. निलेश सर, चर्चा होते समोर आहे असलेला फलंदाज महेश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. महेश म्हटलं तर खऱ्या अर्थाने भगवंताचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि चर्चा होईल. आता मात्र तारणहार ठरेल का हा खेळाडू? गोलंदाज निघालाय महेश सनस यांना असणारा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. आलेला आहे डॉट बॉल. कुठेतरी ते डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ना, ते कमी करावं लागेल सनस स्पोर्टला. आणि महेश सनस यांच्याकडे क्षमता आहे. मुंबई पोलीस आहेत, अनेक वेळा आसरे गावातून खेळताना चांगला खेळ केला. एका बाजूला प्रतीक महांगडे आहेत, स्वतः संघनायक आहेत आणि पसरणी मधून देखील त्यांनी चांगला खेळ केलाय. सर, सातत्याने काय पाहिलंय तर फलंदाजाच्या रीच पासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे त्यांच्या हाताच्या जो त्यांचा हातांचा जो फूट एवर आहे ना, तिथून मात्र लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर सह्याद्री स्पोर्ट्स कडून 1000 रुपये. हो, यावेळी उडवलाय आडव्या बाटने. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक, असं म्हटलं जातं ना, अरे खौफ टूटे हैं मगर हौसले अभी भी जिंदा है. मैं वो शख्स हूं जिससे मुश्किलें भी शर्मिंदा है. काय ठोकलाय प्रहार, चेंडू सीमा रेषेबार, षटकार. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको समुंदर की तू दर्या की तलाश कर. काय फटका खेळाय, सरळ सीमारेषेच्या पलीकडे पहिला षटकार या डावातला महेश सनस यांच्या बॅटमधून. नक्कीच आता मात्र दुसरा षटकार येईल का? सतीश सनस यांनी मात्र लावलेलं पारितोषिक या फलंदाजाला गहीवरून टाकलेलं आहे. पहा, त्याच्यामध्ये एक नवचेतना निर्माण केली आहे. आणि मी का म्हटलं होतं की सतीश सनस हा खेळाडू प्रत्येक खेळाडूच्या मागे उभा राहतोय. हो, यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहा, फारच लांब होता आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळालेला चेंडू सर डॉट बॉल येतोय. कमबॅक आता बंटी यांनी देखील चांगलं केलेलं आहे. या अगोदर त्यांना षटकार लागला होता, त्यानंतर त्यांनी कमबॅक चांगलं केलंय. पण आणखीन 2 षटकारांसाठी अजित बडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कौतुकाची थाप दोन्ही संघांच्या खेळाडूंवरती होत आहे. बॉलर तयार. हो, पुन्हा एकदा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन अंकित केली गेली आहे. पहा, सुंदर हे बॅटल आपल्याला पाहायला मिळालंय. निलेश सर, ज्या पद्धतीने स्कोर कार्ड येणं गरजेचं होतं ना, तो येत नाहीये, तरी देखील धावसंख्या 18 या आकड्यावरती आहे. धावसंख्येची गती आणखीन चांगल्या प्रकारे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल आणि अनिल स्मृतीला विकेट कशी घेता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. पहा, मैदानाच्या आतमध्ये रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. ऐन मोमेंट वरती त्यांनी पाहिलं की फलंदाज थोडेसे शफल होत आहेत आणि तदनंतर मात्र निलेश सर त्यांनी थांबलं. मंकड विकेट देखील घेण्याचा एक प्रयत्न राहिला होता, परंतु प्रयत्न यशस्वी नाहीये. विनू मांकड यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता आणि विल ब्राऊन यांना त्यांनी आउट केलं होतं आणि त्यानंतर ती विकेट त्यांच्या आडनावाने ओळखायला आपल्याला लागली. नंतर मात्र पहा, अप्पर कट, काय फटका खेळलाय, क्रॅकिंग बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणखी एक चौकार ठोकलाय. सनस स्पोर्ट्स खुश होत आहेत. थँक्यू. आता असं म्हणायला काय
नाही आवाज आता दुमदुमतोय घुमतोय हलगीचा निनाद प्रत्येक चौकार षटकारावरती वाजतोय. नक्की चला तात्या विंचू आपल्याला निवेदन आहे थोडंसं बाहेर या. गोलंदाज निघालेत. हो याही वेळी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलंय वन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी झाली आहे. जिथे अप्पर कट पाहायला मिळाला फाबुलस अप्पर कट पाहायला मिळाला होता. फलंदाज महेश यांच्या माध्यमातून मात्र एक चौकार त्यांनी ठोकलाय आणि तदनंतर डॉट बॉल. गोलंदाज देखील कमबॅक करतायत प्रतीक महागडे. क्षमता आहे बंटी यांच्याकडे. स्वतः संघनायक आहे. चांगली गोलंदाजी केले. काही बॉल महागडे आहेत काही बॉल त्यांचे चांगले आहेत असं विश्लेषण करूया. या षटकातला अंतिम बॉल आहे. महेश सनस आसरे तयार. नक्कीच गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाले आहेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. पहा काय घडतं इथे. पुन्हा एकदा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये माती मात्र तळपली आहे सर. वाई प्रीमियर लीग जबरदस्त स्पर्धा. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढलेली आहे आणि ही प्रीमियर लीग आणि प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या भूमिपुत्राच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. बॉलर तयार. बंटी शेवटचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगनला खेळाडू सचिन मोहिते. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि त्याच्यावरती समाधान मानावं लागेल का नाही. जोखीम घेतली महेश सनस माघारी. धन्यवाद धन्यवाद हलगी मास्टर. धन्यवाद हलगी मास्टर. आपण धन्यवाद दिल्यानंतर थांबायचं आहे. पहा इथे प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला इरिटेड होतोय. आपल्याला निवेदन आहे सन्मान केला जातोय आपला त्याचा सन्मान स्वीकारा. चला इथे धावसंख्या लगावली गेली आहे 23. लॉस ऑफ 2 विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगवली गेली आहे जिथे धावसंख्या 23 लगावली गेली. निलेश सर शेवटचं षटक स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये काय घडेल याची चर्चा होईल. निश्चित अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये धावांची गती वाढवावी लागेल सनस स्पोर्टला. तर एका बाजूला आणखीन विकेट कशा मिळवता येतील आणि धावसंख्येची गती कशी कमी करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. सामना जबरदस्त रंगलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू सनस स्पोर्टसाठी काय आहे तर विशाल चोरगे स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि त्यांच्या जोडीला अक्षय चोरट कोंढवली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आलेले आहेत. आणि षटक क्रमांक 4 साठी स्वप्नील रवळेकर यांच्या हाती बॉल आहे. नक्कीच आता मात्र विशाल चोरगे याला मात्र आता सांगावं लागेल. अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है. तू कोशिश कर तू मेहनत कर ये वक्त बड़ा शातिर है. इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है हे सांगावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करावीच लागेल कारण की संघ अडचणीमध्ये आहे. येणारा खेळ कुणाचा वेळ चांगला आहे तो निश्चित दाखवेल यात मात्र शंका नाहीये. पहा मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक गोलंदाजीसाठी. चला पुढील होणारी मॅच टॉस साठी यायचं आहे. प्रेक्षणीय सामना असेल पुढील मॅच. खेळाडूंची आम्ही अनाउन्समेंट करतो. प्रेक्षणीय सामन्यामध्ये जे वाईचे खेळाडू खेळतील ना जयराज वाडकर, सतीश सनस, महेश वाडकर, तेजस शिंदे, प्रमोद गायकवाड, तन्मय चौधरी, जगन्नाथ मांढरे, सचिन मोहिते, अजित बडे, दशरथ वाडकर आणि ओमकार वाडकर आणि संकेत वाडकर. आपण तयार राहा. पहा पहिलाच बॉल पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. विशाल चोरगे अडचणीमध्ये आलेत. पहा तुम्ही काल काय खेळ केला मात्र आज कसा खेळ करता. वर्तमान काळामध्ये काय खेळ दाखवता याचीच चर्चा होते. निश्चित पाठीमागे काय केलेलं आहे ना आता याला जास्त चर्चा उरलेली नाहीये. तुम्ही आत्ता काय करताना याला फार महत्व आहे. तुम्ही सध्याच्या घडीला कसा खेळ करताना याला फार महत्व आहे आणि विशाल चोरगे यांना सूर गवसणं फार महत्वाचं आहे. उर्वरित 5 बॉल. सर या गोलंदाजासाठी साई बॉईज कडून मात्र प्रत्येक विकेट साठी 200 रुपये आहेत. मात्र विशाल हो यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप. थोडंसं प्रेशर या गोलंदाजाने देखील घेतलंय. वाई प्रीमियर लीग सर आपण असं म्हटलं होतं ना की खेळाडू प्रेशर किती घेतो. ज्यावेळी मोठी मॅच असते त्यावेळी थोडासा प्रेशर तुमच्यावरती बिल्टअप होतो. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आलेत. इथून पुढे 5 चेंडू आहेत. 5 चेंडू 5 षटकार. दादांचं नाव येऊ द्या. शिवाज चिकने आता आक्रमक होत आहेत. एका षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. विशाल चोरगे जांभळीसाठी स्वप्नील तयार.
ओहो, यावेळी उडवलाय आणि सांगितलंय, अरे जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में इतनी गूंज चाहिए. गूंज टाकली आहे सरळ चेंडू सीमारेषे पार. षटकार. सबसे हटके 100% बॉल सीमा पार. बॅट्समन आहेत विशाल चोरगे, जांभळी आहे त्यांचं गाव. काय फटका खेळलाय, क्लासिकल टोलेजंग उत्तुंग षटकार. मध्ये जाऊया जिथे एक अटॅकिंग षटकार ठोकलाय विशाल, कमबॅक करतोय, तो सांगतो आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा प्रेशर बिल्टअप झालंय. गोलंदाज थोडासा दडपणाखाली. विशाल चोरगे हे एक मोठं नाव आहे. निश्चित काही बॉल स्वप्नील रवळेकर यांनी चांगले टाकलेले आहेत, परंतु काही बॉल त्यांनी नकारात्मक टाकलेले आहेत. परंतु चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये त्यांना करावी लागेल. क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. पहा इथे मैदानाच्या आतमध्ये वाई प्रीमियर लीग एक गुड न्यूज घेऊन आली आहे, जिथे नारायणदादा वाडकर आणि मनोजदादा वाडकर यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन बाट आपल्याला मिळाली आहे, ज्याच्यावरती ऑस्ट्रेलियाच्या 12 खेळाडूंची साईन आहे. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नारायणदादा वाडकर आणि मनोजदादा वाडकर यांच्यासाठी. आणि ती बॅट जी आहे ना, जो WPL लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज जिंकेल ना, त्याला ही बॅट दिली जाईल, याची नोंद घ्या. क्या बात आहे. या स्पर्धेची आता महती वाढत चाललेली आहे. प्रत्येक जण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत आहे. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा, तब्बल 1 गडी बाद. उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. चला, जयराज वाडकर, सतीश सनस, महेश वाडकर, तेजस शिंदे, प्रमोद गायकवाड, तन्मय चौधरी, जगन्नाथ मांढरे, सचिन मोहिते, अजित बडे, दशरथ वाडकर, ओमकार वाडकर आणि संकेत वाडकर आपण व्यासपीठासमोर या. पहा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केले गेले. एक डॉट बॉल आलाय. येणारा डॉट बॉल तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो. धावसंख्येकडे वळूया. निलेश सर, धावसंख्या जर पाहिली ना तर 32 फार लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाले. मात्र कालच्या दिवसामध्ये 28 देखील बनवून दिल्या नाहीयेत. तेच संघ आहे तो सनस स्पोर्ट्स. निश्चित सामना रंगणारा यात मात्र शंका नाहीये. काही उर्वरित बॉल आता प्रगती पथावरती. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज स्वप्नील रवळेकर तयार. समोर अक्षय चोरट कोंढवली. जबरदस्त टोला, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे तडक फडक कडक येतोय षटकार. मात्र या षटकारानंतर निलेश सर धावसंख्या भरारी घेते. ती जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. 38. लास्ट बॉल, लेट्स गो. हा गोलंदाज निघालाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. खोलवर टप्प्याचा बॉल वळवलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. सिंगलचा प्रयत्न आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. प्रथम बॅटिंग करताना धावफलकावरती आहे 40 धावा. 41 धावांचे लक्ष आहे अनिल स्मृती 11 साठी. चला टॉस साठी जाऊया. निवेदन आहे संपूर्ण टीम आणि त्या टीमचं नामांकन या ठिकाणी केलं जात आहे. संतोष सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या आणि टॉस साठी यायचं आहे. संतोषजी देसाई आपल्या समेत जॉईन होतील आणि या मॅचचा टॉस केला जाईल.
मुख्य व्यासपीठावरती करत आहोत वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने सचिन दादा वरखडे यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सचिन दादा वरखडे यांचा सन्मान वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विशाल दादा वाडकर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. यानंतर आपण सन्मानित करत आहोत विशाल दादा वाडकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे तुषार दादा वाडकर यांचाही सन्मान आम्ही यानंतर मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तुषार दादा वाडकर यांचाही स्नेहपूर्वक सन्मान वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने होत आहे. पुढील सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर पुढील सन्मान आहे फनसे गुरुजी यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती यानंतर आपण करत आहोत. त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. फनसे गुरुजी यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि यानंतर आपण सन्मानित करत आहोत घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचे आयोजक दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस योगेश दादा चिकणे कुसुंबी यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. योगेश दादा चिकणे कुसुंबी यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्यांना देखील आपण वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे रुपेश दादा यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. यानंतर आपण सन्मानित करत आहोत रुपेश दादा यांचाही सन्मान आपण लगोलग करत आहोत. चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला मालिकावीरासाठी बॅट दिलेली आहे आणि त्या बॅटवरती ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या सिग्नेचर आहेत. अशा 12 खेळाडूंच्या सह्या त्या बॅटवरती आहेत आणि ही विशेष बॅट ज्यांनी आम्हाला दिलेली आहे ते आदरणीय नारायण दादा वाडकर आणि मनोज दादा वाडकर यांचा स्नेहपूर्वक सन्मान वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आम्ही करत आहोत. चला सामना सुरू करा. सन स्पोर्ट आणि अनिल स्मृती आपण सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. सामना सुरू करा. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. जय शिवराय प्रतिष्ठान घनसोली दत्तनगर यांचा इकडे सन्मान होत आहे. अधिराज पाटील समाजसेवक यांनाही आपण वाई प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत. अधिराज पाटील समाजसेवक यांचा सन्मान व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे समाजसेवक सुहास सावंत. या आदी मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून हे सर्व सन्मान होत आहेत. निलेश सर मॅच चालू झाली. जाऊया मॅचच्या दरम्यान जिथे महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही संघ सज्ज झालेत. इथे विकेटसाठी शिवा चिकणे सरांकडून 500 रुपये मात्र संतोष सर. व्हॉट अ एफर्ट्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. बेस्ट कीपर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सन स्पोर्ट्स कडून पाहायला मिळालेत. संतोष चोरगे यांना मात्र प्रत्येक यष्टी चित केलं तर गणेश चिकणे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याची देखील नोंद घ्या. आणि शिवाजी बंटी जर बाद झाले तर त्यांच्यासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे जे गोलंदाजाला दिलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षय गोलंदाजीसाठी आलेत. पहिले 2 बॉल तर डॉट आलेत निलेश सर. मात्र टॉस देखील केला जाईल. टॉस उडवून निलेश सर टॉस जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर आघाडीला आलेले 2 फलंदाज प्रतीक महांगडे आणि स्वप्नील पिसाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सतीश माफ करा सनस्पोर्ट आहे आणि सतीश सनसकडून देखील पारितोषिकं लावली जातील याची देखील चर्चा रंगवली गेली आहे. हो तिसरा बॉल डॉट येतोय. पहा इथे जशास तसं उत्तर टिक फॉर टॅक आपण पाहिलं ना तर पहिल्या इनिंग मध्ये पहिले 3 बॉल डॉट आले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तोच थरार आपल्याला पाहायला मिळाला निलेश सर. विशाल चोरके स्वतः संघनायक होते. त्यांनी 3 डॉट खेळले होते. आता प्रतीक महांगडे बंटी हे देखील कॅप्टन आहेत आणि त्यांनी देखील 3 डॉट खेळलेले आहेत. चला तेजदीप आणि रायरेश्वर टॉस साठी या.
तेजदीप आणि रायरेश्वर आपला टॉस होत आहे. सुपर 3 चा तिसरा सामना. यस पहा गोलंदाज निघाले आहेत, समोर प्रतीक आहेत. हो यावेळी ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलं डीप मध्ये, खाऊ कॉर्नरला एक धाव मिळाली आहे. सर पुन्हा एकदा तेच चित्र, चौथ्या बॉल वरती पहिली रन, हा इतिहास रचला गेलाय वाई प्रीमियर लीग. दोन्ही बाजूने आक्रमण चढवलेलं आहे, दोन्ही बाजूने डावपेच आखलेले आहेत. फक्त आता कोण कुणाचे डावपेच उधळणार हेच पाहावं लागेल. सुपर 6 चा तिसरा सामना होतोय. रायरेश्वर 11 विपक्ष तेजदीप 11 असा टॉस, आणि रायरेश्वर 11 ने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर काय घडलंय, आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय का? पहिल्या षटकातील 5वा बॉल थर्ड मॅन मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये अडवण्यामध्ये यश मिळवलं होतं, तेच पाहायला मिळालं याही वेळी. निश्चित पहिल्या षटकामध्ये सचिन मोहिते यांनी कमाल केली होती. आता या षटकामध्ये अक्षय चोरट कोंडवली कमाल करतायत. सर मात्र प्रत्येक बॉल जसा टाकला होता तसंच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. मात्र 6व्या बॉल वरती काय घडलं होतं याची देखील चर्चा होईल. इथे 5वा बॉल डॉट आलाय, मात्र पहिल्या इनिंग मध्ये 1 रन आली होती. सर या बॉल वरती एकच धाव या मॅच मध्ये. सन स्पोर्ट्स गोलंदाज निघाला. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच आमच्याकडे वळतील, व्हाईट बॉल असं कॉल करतायत. मैदानाच्या आतमध्ये निलेश सर पुन्हा एकदा 2 धावा, काय घडेल या मॅच मध्ये? सेम परिस्थिती आहे दोन्ही संघांची. जर आपण तुलना केली ना तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या सन स्पोर्टला 2 मिळाल्या होत्या आणि अनिल स्मृतीला देखील 2 आतापर्यंत मिळालेले आहेत. मात्र या बॉल वरती काय येईल, किती धावा मिळतील? आपण पाहिलं ना तर विशाल पिसाळ स्ट्राईक एंड वरती आहेत. विशाल एक आक्रमक फलंदाज जाणले जातात, ते आघाडीला आले आहेत, त्यांच्याकडे नजरा वळवल्यात. मात्र अक्षय कमी नाही आहेत, काय गोलंदाजी केली आहे. हो यावेळी पहा बाकपूट वरती गेले, लेट कटचा फटका हलक्या हाताने पॉइंटला खेळून काढलाय आणि संतोष आपल्याला सांगतायत की नको, 1 धाव घेतली आहे. निश्चित आता 2 खेळाडूंमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहिलेली आहे. अक्षय चोराट यांनी कमालीची गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. विकेट मिळू शकले नव्हते, चला घाई करा, परंतु अनिल स्मृतीलाही विकेट मिळाली नव्हती, सन स्पोर्टलाही विकेट मिळाली नाही. फरक फक्त एवढाच आहे की अनिल स्मृतीला फक्त 1 धाव जास्त मिळाले. चला घाई करा, चला थोडीशी स्पीडअप घ्या मित्रांनो. सन स्पोर्ट्स थोडंसं स्पीडअप घ्या. फलंदाज देखील सज्ज झालेत, पंच देखील सज्ज झालेत. आजच्या सर आपण चर्चा केली ना तर या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय फार महत्त्वाचे ठरलेत. जिथे आपण विनायकजी जोशी सर पाहिले, जिग्नेशजी पटेल पाहिले, उमेशजी पाटकर, आणि पहिल्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाले तर ते युवराज सर देखील पाहायला मिळाले आणि त्यांच्या देखील नावाची चर्चा होते. म्हणजे 4 पंच या स्पर्धेला लाभलेत आणि त्यांनी मात्र ही स्पर्धा उचलली आहे. या स्पर्धेमध्ये 4 कॉमेंटेटर पाहायला मिळाले, जिथे कालच्या 2 दिवस किरण मस्कर होते, संतोषजी देसाई, निलेशजी मर्डकर आणि मी स्वतः शैलेश जाधव, आणि आमचे गुणलेखक म्हणजे सातत्याने 3 दिवस विशाल माफ करा अक्षय कदम यांची देखील नामोल्लेख झाला. तदनंतर मात्र मनोज वाडकर हे देखील गुणलेखक आम्हाला पाहायला मिळाले. चर्चा रंगली आहे या WPL ची, चर्चा रंगली आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या W प्रीमियर लीगची. वाई प्रीमियर लीग गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय आलेत, अक्षय यादव हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सन स्पोर्ट्स कडून गोलंदाज निघालेत. मात्र स्ट्राईक एंड वरती प्रतीक महांगडे गोलंदाज निघालाय, माफ करा विशाल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा लीडिंग एज. नंतर मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये असलेले क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आले निलेश सर आणि 1 धाव अंकित केली आहे. या धावेने धावफलक पुढे सरसावेल. विशाल पिसाळ बावधन आणि प्रतीक महांगडे पसरणी असं रंगलेले बॅटल आहे. षटक क्रमांक 2 साठी आता अक्षय आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. आपण पाहतोय अक्षय यादव यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्याच्या ओव्हर द विकेटने त्यांच्याकडे एक लयबद्धता पाहायला मिळाली. निलेश सर आपण पाहिलं ना तर त्यांचा ऍक्शन फार सुंदर आहे. हो यॉर्कर लेनचा बॉल, इथे पहा काय घडलंय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काय चपळता दाखवली आहे. म्हणूनच म्हटलं तर ना जी चतुर आणि चाणक्ष जो तो रंगला, अरे हा खेळ आहे आणि जो हुकला ना तो संपला. निश्चित एक चांगलं चातुर्य दाखवलेलं आहे. सीमारेषेलगत काही धावा संघासाठी वाचवलेले आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाजांनी अवघी 1च धाव इथे काढलेली आहे. आता स्ट्रायकर एंडला विशाल पिसाळ आणि त्यांच्या समोर अक्षय यादव, दोन्ही खेळाडू बावधनचे.
हो यावेळी पहा लॉंग ऑफ वरती खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलं, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न देखील होणार नाहीये सर. सन स्पोर्ट्स हा तो संघ आहे ज्याने 28 धावा डिफेंड केल्या होत्या. निश्चित काल तो रेकॉर्ड झाला. त्यांनी असं 28 धावा आणि त्या धावांचा बचाव केला. असं वाटलं होतं की तो सामना सनस्पोर्ट बचाव करेल, असं वाटलं होतं की समोर सामना सोपा आहे, परंतु अशक्यही गोष्टी होतात शक्य. तुम्हाला प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागते. ओहो मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे दाद मागितले, अग्रेशन पहा संतोष सर, एक बुलंद आवाज वाईचा आणि नंतर पहा ऍक्शनला रिॲक्शन, पंचांकडे दाद मागितली गेली आहे. निलेश सर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, आता अपील करणं फार गरजेचं होतं आणि ती केली आहे ना, ती फार विलक्षण पाहायला मिळाली आहे. निश्चित तुम्हाला दिलेला हा क्रिकेटने अधिकार आहे. जर तुम्ही अपील केली नाही ना तर पंचांना देखील अधिकार नसतो फलंदाजाला आउट देण्याचा. म्हणजे तुम्हाला अपील करावी लागते. जर तुम्ही अपील केली ना तरच पंच फलंदाजाला आउट देऊ शकतात. नक्कीच. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बाटचा एज, तदनंतर मात्र डायरेक्ट हिट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांनी निर्णय दिलेला आहे का? येस इट इज. काय घडलंय शेवटच्या क्षणी पंचांचा निर्णय निलेश सर फार महत्वाचा राहील. काय जबरदस्त सामना रंगलेला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा सामन्याला रंग चढतोय. पंचांनी कळवलंय लेग बायची ही बेल्स या ठिकाणी पूर्तता करायची आहे. त्याचबरोबर आता काही सन्मान आपण घेऊया. बेल्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा आयोजन टीम. आपण काही सन्मान करत आहोत. समाजसेवक सुहास दादा सावंत यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आयोजन समितीच्या वतीने करत आहोत. जय शिवराय प्रतिष्ठान घनसोली दत्तनगर यांचा सन्मान होत आहे. समाजसेवक सुहास दादा सावंत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत समाजसेवक संतोष दादा डिगे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर समाजसेवक त्याचबरोबर शिवाजी दादा जाधव परतवडी यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया. शैलेश दादा जाधव त्यांचे पिताश्री आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या संघ मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहे आणि त्या संघाचं नाव आहे कमळगड 11. त्यांचंही आपण स्वागत करूया. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत अमोल दादा दुधडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर खजिनदार आदरणीय हनुमंत दादा यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर विजय दादा तवर यांचाही सन्मान आणि सेक्रेटरी विकास दादा वाडकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. या आदी मान्यवरांचा सन्मान जय शिवराय प्रतिष्ठान घनसोली दत्तनगरचा सन्मान होत आहे. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान झालाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक क्रुशल मोमेंट मॅच मध्ये. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत. 34 धावा येणाऱ्या 13 बॉल मध्ये बनवायचे आहेत. गोलंदाज निघालेले आहेत अक्षय यादव. ओव्हर द विकेटने सफल झाले. तदनंतर मात्र उडवलेला हा फटका, त्याने सांगितलंय अरे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरी जाती है. काय उडान भरली आहे, डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. हौसले मजबूत ठेवत ठोकलेला एक जबरदस्त फटका सरळ धावांसाठी. आमोलाग्र बदल करतोय स्कोर बोर्ड मध्ये. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. षटकार. नक्कीच या षटकाराने मात्र धाव संख्या सरळ जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळालंय. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 28 धावा. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. सन स्पोर्ट्स आता मात्र प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 14 बनवावे लागतील. निलेश सर, आता मात्र या मॅचकडे आपण कशा पद्धतीने पाहतोय? धावांची गती आता अनिल स्मृतीला वाढवावी लागेल. 12 बॉल 28 ची गरज आहे. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की 14 धावांची सरासरी आता ठेवावी लागेल. जिथे पहिल्या षटकामध्ये 5 मिळाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 मिळाल्या, 3 मिळाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 मिळाल्या, म्हणजे तब्बल 13 धावा आतापर्यंत मिळालेल्या आहेत अनिल स्मृतीला. म्हणजे धावांची गती आता दुप्पट वेगाने वाढवावी लागेल. 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 28 धावा. षटक क्रमांक 3 साठी बॉलर तयार. नक्कीच षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती आपण गोलंदाज पाहणार आहोत. अमित सोनावणे हे नाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर बाबू बनगे यांचे आगमन आहे, ते आकोशीचे आहे, त्यांचे आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. नक्कीच आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमित सोनावणे यांना पाहतोय. एक जबरदस्त गोलंदाज हा पाहायला मिळालाय मात्र स्ट्राईक एंड वरती. प्रतीक
हो यावेळी उडवलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, मस्त कॅच असेल, चुकी झालीये, या चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमारेषे पार येतोय, चौकार. अंदाज चुकला आणि त्यानंतर झेल घेण्याचा प्रयत्नही फसला. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी प्रतीक महांगडे बंटी यांच्या बॅटमधून हा आलाय तो चौकार. अडवण्याचा प्रयत्न फसला, किंबहुना झेल घेण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत पा अंदाज चुकला आणि त्यानंतर झेलही सुटला. बॉल सीमापार चौकार. बनवायच्या आहे 24 धावा, 11-24 थरार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी स्पॉन्सर केलं हे सन्माननीय विष्णू जाधव साहेब यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पहा, जसं असं म्हटलं जातं ना की हवेने मात्र आता रुख बदललेला आहे, इथे दिशा बदललेली आहे, दशा देखील बदलण्यासाठी सुरुवात झाली आहे. 11-24 इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय. हो यावेळी पहा काय घडलंय, एक थेरी ना तर दुसरी मेरी देत असताना चुकी झाली आहे. यष्टीरक्षक संतोष पाहायला मिळाले. काय घडलंय, नाव होईल चेंज. प्रसाद आहेत सर, बघा एक यष्टीरक्षक बदलला, मॅच बदलली. अनिश्चित बॅटची वरची कडा आणि प्रसाद बॉलच्या खाली आले. हाताच्या उंजळीमध्ये बॉल स्थिरावू शकला नाही, हाताच्या उंजळीतून बॉल निसटलाय. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. अखेरच्या क्षणी हाताच्या उंजळीतून बॉल निसटला, मिळालाय ते जीवनदान. संतोष का नाही आहेत तिथे, हा एक असंतोष करणारा प्रश्न निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हे खेळाडू सांगताहेत, अरे चौकट मोडून बघेन म्हणतोय तरी येऊन छळतो. अरे प्रश्न काय खातील, लोक काय म्हणतील, प्रश्न आता लोकांचा नाही तुमचा आहे. तुम्हाला खेळ विलक्षणच करावा लागेल. गोलंदाज निघालेला आहे. हो यावेळी उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डिस्पॅच केलाय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, खणखणीत षटकार. विशाल पिसाळ बावधन यांचा एक बेमिसाल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे क्रीजच्या खोलीचा चांगला वापर, ताकदीच्या जोरावरती फेकून दिला. हीच ती महत्वाची जागा. येतोय तो षटकार आणि समीकरणामध्ये होईल बदल. आता येणारे 9 बॉल आणि बनवायच्या आहे 17 धावा. त्याचबरोबर या ठिकाणी अनिल स्मृती 11 संघ जर जिंकला ना तर अजितजी वरे यांकडून कॅश प्राइज आहे ते 7,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिल स्मृतीसाठी. निश्चित पारितोषिकांची उधळण होते. गोलंदाज अमित सोनावणे तयार व्याहाडीचे आहेत. षटक क्रमांक 3 सांभाळत आहेत. 9 बॉल 17चा करायचा आहे बचाव. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज समोरच्या बाजूला विशाल पिसाळ बावधन तयार. नक्कीच 7,000 रुपयाचं कॅश प्राइज वरे साहेबांनी दिलेलं आहे. मात्र मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. सन स्पोर्ट्स या गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय, आत्मविश्वास ठेवलाय, मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. चेंज ऑफ पेस, अचूक टप्पा, काय घडेल या बॉलवरती. गोलंदाज निघालाय अमित. हो यावेळी पहा यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलंय, खंबाक केलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल निलेश सर. 8 बॉल 17ची मॅच. निश्चित हा बॉल फार चांगला होता अमित सोनावणे यांचा. दडपणाखाली हे षटक असताना टाकलेल्या डॉट बॉल मनोधैर्य वाढवणार आहे. ओव्हर द विकेट गेले होते. उजव्या स्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. पाहिलं आणि त्यांचं वाचन केलं आणि पहा ओव्हर पिच बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला तो डॉट बॉल. नक्कीच इथे गोलंदाज अजय अमित साठी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय विकेट घेतला तर. यावेळी पहा संधी क्रिएट झाली आहे, मात्र क्षेत्ररक्षक रॉंग एंड मध्ये उभे राहिले आणि चेंडू सरळ वन बाउंस सीमा रेषे पार. चौकार. समीकरणामधलं अंतर कमी करणारा हा स्ट्रोक आहे. फटका ज्या प्रकारे खेळला, क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावींसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावींसाठी फरार. पहा या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची असणारी अफाट अशी गर्दी पाहायला मिळाली आहे. जिथे समीकरण बदललंय 7 बॉल आणि 7 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची गरज आहे. डू ऑर डाय महत्वाचा बॉल. गोलंदाज निघालेत अमित. हो यावेळी अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑफ वरती अतिशय जबरदस्त हा बॉल. त्यानंतर बंबल झालंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एकच धाव घेतली आहे
विशाल पिसाळ यांनी मात्र घेतली ती एकच धाव. मॅच मात्र बनली आहे. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 12. सर 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश. त्याचबरोबर सूरज दादा मोरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर सूरज दादा मुळीक उद्योजक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया वाई प्रीमियर लीगच्या वतीने. 6 बॉल 12चा थरार आहे आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेऊन विशाल पिसाळ बावधन यांनी काही संकेत दिले की इथून पुढे मी स्ट्राईक करणार आहे आणि आता इथून पुढे अंतिम षटक सनज स्पोर्ट कुणावरती विश्वास ठेवणार आणि कुणाच्या हाती बॉल सोपवणार यासाठी आता विचार आणि टीम मीटिंग घ्यायला सनज स्पोर्टने सुरुवात केली आहे. 6 बॉल 12चा थरार. सर पहा, एखादा गोलंदाज स्पर्धेमधून काहीशा अडचणींमुळे किंवा एक टीम स्टार्टर जी आपल्याला पाहायला मिळते, सिद्धेश विरकर. चला थोडस स्पीडअप घ्या निलेश सर. आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे. अशा वेळी तो खेळ आठवतो निलेश सर. असं म्हटलं जातं ना की लहान मुलांमध्ये बोटांवरती बोटं ठेवली जातात आणि नंतर विचारलं जातं अठक मठक चांदणी छटक, शेवटचं षटक कोण घेऊन येईल? महेश सनस. निश्चित काल जर आपण पाहिलं ना तर विकास चिकणे यांनी ती जबाबदारी पार पाडली होती षटक क्रमांक 3 ची, परंतु आज त्यांचा साखरपुडा आहे म्हणून त्यांना ही स्पर्धा खेळता येत नाही. सकाळी ते मला वाटते होते आणि त्यानंतर ते आपल्या साखरपुड्याला गेलेले आहेत. वाईमध्ये हे तिसरं चौथं उदाहरण आहे. मला वाटतं आणखीन एक असं उदाहरण होतं मला वाटतं जिथे आपण असोसिएशनची ट्रॉफी भरवली होती आणि त्यावेळेस देखील त्या एका खेळाडूने एंट्री मागून घेतली होती. आपण ती आदल्या दिवशी खेळवली होती आणि त्यानंतर त्यांचा लग्नाचा समारंभ होता. पहा म्हणजे क्रिकेटचं वेड या वाई तालुक्याला जसं पाळण्याला पुजल्यासारखं आहे सर, असं म्हणावं काही हरकत नाहीये. एक वेळेस स्वतःचं लग्न चुकवतील परंतु क्रिकेटची मॅच चुकवणार नाहीत. पहा काय शब्द आहेत निलेश सर, यासाठी ओळखले जातात. हॅट्स ऑफ आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज महेश, स्ट्राईक एंड वरती विशाल आहेत. गोलंदाज निघालेत राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉल. येस इट इज. 6 बॉल 11ची मॅच. दडपण दडपण आणि दडपण. थरार जबरदस्त आहे. 6 बॉल 11 आणि अंतिम षटकासाठी महेश सनस आसरे यांच्यावरती दिलेली आहे जबाबदारी. नक्की सतीश सनस यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. पहा विश्वास त्यांच्या गोलंदाजावरती आहे. गोलंदाज निघाले आहेत महेश. हो यावेळी पहा टप्प्यात आला ना की कार्यक्रम झाला. चेंडू डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी ग्रँड षटकार. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही हमारे लिए सबसे बडा. आणि हा षटकार ठोकत समीकरणामधलं अंतर कमी केलेलं आहे. जबरदस्त टोला सीमारेषेच्या पलीकडे सरळ साधाबींसाठी. त्याचबरोबर जय शिवराय प्रतिष्ठान घनसोली दत्तनगर यांच्या वतीने आम्हाला या प्रीमियर लीग साठी काही धनादेश मिळालेला आहे. आम्ही त्या सर्व मंडळींचं मनस्वी आभारी आहोत आपल्या सहकार्याबद्दल. निलेश सर, आपण जो शब्द उल्लेख केला त्याची पोच पावती मिळालेली आहे. अजितजी वरे साहेब अध्यक्ष यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज निलेश मर्डेकर सरांसाठी आलेलं आहे. पहा इथे मात्र मॅच फिनिश करून टाकली आहे, संपून टाकली आहे. फलंदाज विशाल पिसाळ मात्र भडकले आणि त्यांनी मात्र मॅच संपूर्ण फिनिश करून टाकली आहे. चला रायरेश्वर स्पोर्ट्स लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला जल्लोष साजरा केला जातोय मात्र चला थोडंसं लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि हँडशेक करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. याची नोंद घ्या बोथ टीम्स, याची नोंद घ्या.